मतदाना दिवशी बोटावर शाई लावून 500च्या नोटा दिल्याची चर्चा 7 मे पासून शहरात सुरू आहे। नई जिंदगी, शास्त्रीनगर, मौलाली चौक, शानदार चौक, मंगळवार पेठ, माधवनगरसह इतर परिसरात अशा घटना घडल्याच्या तक्रारी देखील काहींनी फोनवरून जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विचारलं असता त्यांनी अशा तक्रारी आल्याचं सांगितलंय। काही लोकांनी प्रांताधिकाऱ्यांना फोन करून तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलं। संबंधितांना लेखी तक्रार करण्याची सूचना करण्यात आली आहे। पुरावा दिल्यास तात्काळ कारवाई करणार असल्याचे आशीर्वाद यांनी बोलताना सांगितलं। काही भागात एकाच उमेदवाराला जास्त मतदान होण्याची भीती असल्यानं असं कृत्य ठरवून केल्याची भीती असल्यानं विशेष म्हणजे मतदानाचा एक दिवस अगोदर शहरात बोगस मतदानाचे प्रयत्न होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली। काहींनी निनावी पत्र पाठवून प्रशासनाला सूचित केल्याची चर्चा महसूल विभागात आहे। मतदानाच्या दिवशी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना असे फोन आल्याची माहिती आहे। पुरावा किंवा लेखी तक्रार नसल्यानं प्रशासनानं कारवाई केली नाही। मात्र या बोगस मतदानाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।